नमस्कार, डिजिटल मराठी इन्फो या आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत। लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक महत्त्वाचे असे अपडेट समोर आले आहे। लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता म्हणजे एकत्रितपणे 3000 रुपये मकर संक्रांतीपूर्वी म्हणजे 14 जानेवारी पूर्वी पात्र महिला लाभार्थ्यांच्या खात्यावर वितरित करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला आहे। यासाठी आवश्यक असलेल्या निधीची उपलब्धता असेल किंवा या हप्ता वितरणाच्या प्रक्रिया या शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आल्या आहेत। पात्र महिला लाभार्थ्यांना डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा एकत्रित 3000 रुपये मिळणार याची आतुरता लागलेली आहे। महिला याची प्रतीक्षा करत असतानाच मात्र हा हप्ता मिळणार का असा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे किंवा हा हप्ता वितरित केला जाईल का हाही एक प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। मित्रांनो, यापूर्वी सुद्धा आपण पाहिले होते की नगरपंचायत आणि नगर परिषद निवडणुका सुरू होत्या, त्यामुळे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वितरित करण्यास उशीर झाला होता आणि आता राज्यात 29 महानगरपालिका निवडणुका सुरू आहेत। या निवडणुकांच्या कालावधीमध्ये हा हप्ता वितरित केला जात असताना जर यावर काही आक्षेप नोंदवलेला असेल, हे आक्षेप नोंदवले जातीलच असे अपडेट आपण यापूर्वी सुद्धा घेतले होते आणि असे जर आक्षेप नोंदवले तर हा हप्ता वितरण करण्यामध्ये विलंब होऊ शकतो। मित्रांनो, याच पार्श्वभूमीवर या हप्ता वितरणावर एक आक्षेप घेण्यात आला आहे। निवडणूक आयोगाला या संदर्भात एक पत्रक देण्यात आले आहे। महानगरपालिका निवडणूक संपल्यानंतर लाडकी बहीण योजनेची रक्कम वितरित करण्याबाबत महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर 2025 ची रक्कम डिसेंबर 2025 च्या शेवटच्या आठवड्यात लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली। राज्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानाच्या आदल्या दिवशी डिसेंबर 2025 व जानेवारी 2026 या 2 महिन्यांचे 3000 रुपये एकत्रित देण्याचा घाट सरकारने घातला आहे। ही बाब 1 कोटीहून अधिक महिला मतदारांना प्रभावित करेल व निवडणुकीच्या दिवशी मतदान सत्तारूढ पक्षांच्या उमेदवारांना करण्यास प्रवृत्त करणार आहे। एक प्रकारची सामूहिक सरकारी लाच आहे। आदर्श आचारसंहितेचा भंग या सरकारी कृतीने होत आहे। लाडकी बहीण योजनेला आमचा विरोध नाही। डिसेंबर 2025 व जानेवारी 2026 चे लाडकी बहीण योजनेचे पैसे निवडणूक संपल्यानंतरच द्यावेत असे निर्देश आयोगाने शासनास द्यावेत अशी विनंती करण्यात आली आहे। अशा प्रकारचे एक पत्रक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस यांच्या माध्यमातून निवडणूक आयोगाला 10 जानेवारी 2026 रोजी देण्यात आले आहे। अर्थातच ती जी मागणी करण्यात आली आहे ती मागणी अपेक्षाप्रमाणे आहे। आता या मागणीला निवडणूक आयोगाच्या माध्यमातून काय उत्तर मिळते हे पाहणे गरजेचे आहे। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना निरंतर सुरू राहणारी योजना आहे। म्हणजेच प्रत्येक महिन्याला 1500 रुपये मानधन या अंतर्गत दिले जाते। जर हे हप्ते आता दिले नाही तर येणाऱ्या काळामध्ये सरकारवर लोड वाढू शकतो किंवा अनेक कारणे सरकारच्या माध्यमातून दिले जाऊ शकतात। आता निवडणूक आयोग यावर काय निर्णय देते आणि सरकारच्या माध्यमातून यावर काय बाजू मांडली जाते हे पाहणे गरजेचे आहे, अन्यथा हा हप्ता मिळण्यामध्ये विलंब होऊ शकतो। आशा करूया का हा हप्ता वेळेवर मिळेल, परंतु निवडणुकीमध्ये याचा प्रभाव होऊ शकतो, त्यामुळे ही मांडलेली बाब सुद्धा योग्यच आहे। अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची अशी अपडेट होती। ही महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।